हॅलो स्टुडंट्स. मागच्या लेक्चरमध्ये आपण ट्रान्सड्युसरचं क्लासिफिकेशन बघितलं होतं, ज्यामध्ये प्रायमरी ट्रान्सड्युसर, सेकंडरी ट्रान्सड्युसर, त्यानंतर ऍक्टिव्ह ट्रान्सड्युसर, पॅसिव्ह ट्रान्सड्युसर आणि ट्रान्सडक्शन अकॉर्डिंग टू ट्रान्सडक्शन प्रिन्सिपल जे टाइप्स आहेत ते आपण बघितले होते. त्यातले अकॉर्डिंग टू ट्रान्सडक्शन जे आहे ते आपलं सुरू होतं, तर आता मी ते कंटिन्यू करणार आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये तुम्हाला जे उरलेलं क्लासिफिकेशन आहे ते बघायला मिळेल अलॉंग विथ अॅनालॉग अँड डिजिटल ट्रान्सड्युसर. तर ट्रान्सड्युसर हे 5 टाइप्स मध्ये क्लासिफाय केलेले आहेत. त्याच्यामध्ये ऍक्टिव्ह, पॅसिव्ह ट्रान्सड्युसर, एनर्जी सोर्स त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे की एक्सटर्नल एनर्जी सोर्स लागतो त्यानुसार हा टाइप आहे. आउटपुट कसं आहे, अॅनालॉग कंटिन्युअस आउटपुट आहे की डिस्क्रीट आहे त्यानुसार अॅनालॉग आणि डिजिटल असे टाइप्स आहेत. नंतर आहे प्रायमरी अँड सेकंडरी, जे ट्रान्सड्युसर फक्त एका फॉर्म, बेसिकली सेन्सर जे असतात ते प्रायमरी ट्रान्सड्युसर असतात, ते फक्त सेन्स करतात क्वांटिटीला, आणि सेकंडरी ट्रान्सड्युसर त्याला ट्रान्सडक्ट करतात, म्हणजे याला ट्रान्सडक्शन इलेमेंट असं म्हटलं जातं. ते कन्वर्ट करतात त्या सेन्स्ड क्वांटिटीला इनटू द इलेक्ट्रिकल सिग्नल. सो हा एक टाइप आहे. आणि ऑन द बेसिस ऑफ ट्रान्सडक्शन प्रिन्सिपल, तर आपण हे पाहिलं होतं बऱ्यापैकी. तर ट्रान्सडक्शन प्रिन्सिपल नुसार काय काय टाइप्स आहेत ते आपण बघितले होते. त्यातला जो पहिला टाइप आहे तो आहे कपॅसिटिव्ह ट्रान्सडक्शन. त्यानंतर इलेक्ट्रोमॅग्नेटिक, इंडक्टिव्ह, पिझो इलेक्ट्रिक, फोटोव्होल्टाइक आणि फोटो कंडक्टिव्ह. तर यातले कपॅसिटिव्ह, इलेक्ट्रोमॅग्नेटिक, इंडक्टिव्ह, पिझो इलेक्ट्रिक, फोटोव्होल्टाइक हे आपले झाले होते. आणि आपण फोटो कंडक्टिव्ह ट्रान्सडक्शन काय आहे ते बघत होतो. तरी मी थोडं रिपीट करणार आहे. तर कॅपॅसिटिव्ह ट्रान्सड्युसर जो आहे त्याच्यामध्ये हे जे इक्वेशन आहे, पॅरलल प्लेट कॅपॅसिटर साठी बेसिकली हे वर्क करतं. याच्यामध्ये कॅपॅसिटन्स इज इक्वल टू एप्सिलॉन 0 एप्सिलॉन आर ए इंटू डी, हे इक्वेशन खूप महत्वाचं आहे. आणि यातल्या जो रिलेटिव्ह परमिटिव्हिटी आहे दॅट इज एप्सिलॉन आर, एरिया ऑफ द प्लेट्स अँड डिस्टन्स बिटवीन द प्लेट्स, हे जर चेंज झालं तर कॅपॅसिटन्सची व्हॅल्यू जी आहे ती चेंज होते. आणि त्याच्यामुळे याला कॅपॅसिटिव्ह ट्रान्सड्युसर जो आहे तो या 3 गोष्टींनी अफेक्ट होत असतो. एक तर रिलेटिव्ह परमिटिव्हिटी, दुसरं एरिया ऑफ द प्लेट्स, आणि थर्ड वन इज डिस्टन्स बिटवीन दी two plates or the gap between the two plates. So basically capacitance is dependent on these three things. नंतर जे होतं ते होतं इलेक्ट्रोमॅग्नेटिक ट्रान्सडक्शन. याच्यामध्ये हा जो मॅग्नेट आहे याची पोझिशन बघा चेंज होते. तो कोरच्या मध्ये जातोय आणि बाहेर येतोय. ज्यावेळेस तो आतमध्ये जाईल त्यावेळेस व्होल्टेज मॅक्झिमम असेल, आणि ज्यावेळेस तो कोरच्या बाहेर असेल त्यावेळेस व्होल्टेज जो आहे तो कमीत कमी असेल. असं का? कारण त्याची जी जागा आहे त्या कोर मधली, दॅट स्पेस इज ऑक्युपाइड बाय दी व्हॅक्युम ऑर एअर, ते ऑक्युपाय करतात ते. आणि त्याच्यामुळे याचा जो इंडक्टन्स आहे, मॅग्नेटिक फ्लक्स याच्यामध्ये जे जनरेट होतं ते चेंज होतं, आणि त्याच्यामुळे जो ईएमएफ जनरेट होतो, व्होल्टेज जनरेट होतो, आउटपुट व्होल्टेज, तो अकॉर्डिंगली त्याच्या पोझिशन नुसार त्याची व्हॅल्यू जी आहे ती चेंज होत असते. यानंतर आपण त्याच्यामध्येच बघा, एक तर जी आधी डायग्राम, ही डायग्राम बघितली, याच्यामध्ये हा जो मॅग्नेट आहे त्याची पोझिशन चेंज होते. सो बेसिकली मॅग्नेट जो आहे तो कोरच्या मध्ये जातोय की बाहेर येतो आहे, रेस्टला आहे, एका पोझिशनला स्टेशनरी आहे की मुव्हिंग आहे, त्यानुसार त्याचं जे आउटपुट आहे त्या कॉइलचं ते चेंज होतं. किंवा 2 कॉइल्स असतील तर त्यानुसार पण त्याचं आउटपुट जे आहे ते चेंज होतं. जर कॉइल 2 कॉइल्स मध्ये एक कॉइल रेस्टला असेल आणि दुसरी कॉइल ही मुव्हिंग असेल तर आउटपुट पण चेंज होईल. आणि सिमिलरली जर मॅग्नेट असेल तर त्यानुसार मॅग्नेटच्या पोझिशन नुसार सुद्धा कॉइलचं जे आउटपुट आहे ते चेंज होणार. त्याच्यात मधून जाणारा जो करंट आहे त्याची व्हॅल्यू जी आहे ती सुद्धा चेंज होत असते. देन नेक्स्ट इज इंडक्टिव्ह ट्रान्सड्युसर. याच्यामध्ये सेल्फ इंडक्टन्सचा एक पार्ट आहे. जर कोर जी आहे ती डिस्प्लेस होत असेल तर त्याच्यामुळे आणि कॉइल जी आहे ती मेकॅनिकल सेन्सिंग इलेमेंटला अटॅच केलेली असेल तर त्याच्यामुळे इंडक्टन्स जो आहे तो चेंज होत असतो, सेल्फ इंडक्टन्स. ठीक आहे. सो नंतर आपण पिझो इलेक्ट्रिक इंडक्शन पण बघितलं होतं. याच्यामध्ये बघा, हा पिझो इलेक्ट्रिक इलेमेंट आहे. याच्यावर जर तुम्ही एक्सटर्नल मेकॅनिकल फोर्स लावला तर हा पॅसिव्ह ट्रान्सड्युसर आहे, कारण याला कुठलंही व्होल्टेज किंवा सोर्स, एनर्जी सोर्स याला रिक्वायर्ड नाहीये. याच्यामध्ये जो फोर्स आहे तो एक्सटर्नल फोर्स म्हणजे मेकॅनिकल एनर्जी जी आहे ती कन्वर्ट होते इक्विव्हॅलेंट इलेक्ट्रिकल सिग्नल मध्ये. नेक्स्ट इज अवर फोटोव्होल्टाइक ट्रान्सडक्शन. हे पण आपलं बऱ्यापैकी झालं होतं. याच्यामध्ये बघा, हे 2 डिफरंट मटेरियलचे लेयर्स आहेत जे
जॉईंट केलेले आहेत एकमेकांना आणि त्या जेव्हा याच्यावर सनलाइट आहे, सनलाइट किंवा कुठलाही इल्युमिनेशन जे आहे लाईटचं ते जर याच्यावर आलं तर जे फ्री इलेक्ट्रॉन्स असतात, बेसिकली होल्स जे असतात ते एन रिजन मधनं पी रिजन मधून एन रिजन मध्ये ट्रॅव्हल होतात, रिकॉम्बिनेशन होतं आणि त्यामुळे जो करंट आहे तो फ्लो होतो आणि त्यामुळे हा जो लाईट आहे तो तुम्हाला ऑन होताना इथे दिसतोय. ठीक आहे, हे थोडं डिटेल मध्ये इकडे तुम्हाला कळेल. सो पुढचा जो पार्ट आहे त्याचं मी शेअर करते. हे बघा, ही एक लेयर आहे मटेरियलची, ही दुसरी लेयर आहे. ते त्यातली ही जी लेयर आहे ही पी टाईप सेमीकंडक्टर आहे, हा एन टाईप सेमीकंडक्टर आहे. याच्यामध्ये दोघांना दोन्ही जे लेयर्स आहेत ते जिथे जॉईंट होतात त्या रिजनला डिप्लिशन रिजन असं म्हटलं जातं. का डिप्लिशन रिजन म्हणतात? कारण याच्यामध्ये जो एन टाईप सेमीकंडक्टर आहे त्याच्यामध्ये नियर दी जंक्शन, या दोन्हींना जॉईंट जिथे होतात पी आणि एन टाईप सेमीकंडक्टर, त्याला जंक्शन असं म्हटलं जातं. आणि या जंक्शन जवळ इमोबाईल आयन्सची एक लेअर तयार होते. एन साइडला पॉझिटिव्ह आयन्स जनरेट होतात आणि पी साइडला निगेटिव्ह आयन्स जनरेट होतात आणि या लेअरला डिप्लिशन लेअर असं म्हटलं जातं. ही डिप्लिशन लेअर जी आहे ती करंटला फ्लो होण्यापासून रेजिस्ट करत असते आणि त्याच्यामुळे याच्यामध्ये करंट जो आहे तो एक सफिशियंट अमाऊंट ऑफ व्होल्टेज जोपर्यंत याला मिळत नाही तोपर्यंत याच्यामध्ये करंट जो आहे तो फ्लो होणार नाही. तर ही हे पॉझिटिव्ह इमोबाईल आयन्स आहेत आणि हे निगेटिव्ह इमोबाईल आयन्स आहेत. आणि बेसिकली पी टाईप सेमीकंडक्टर जो असतो त्याच्यामध्ये मुव्हिंग होल्स असतात, ज्याच्यावर पॉझिटिव्ह मोबाईल आयन्स आपण त्याला म्हणू शकतो होल्सला. आणि एन टाईप सेमीकंडक्टर मध्ये निगेटिव्ह मोबाईल आयन्स म्हणजे इलेक्ट्रॉन्स असतात. तर याच्यामध्ये पुढे काय होतं, तर हे जे याच्यामध्ये कव्हर्ड आयन्स जे आहेत यांना अनकव्हर्ड आयन्स पण म्हणतात. पॉझिटिव्ह मोबाईल आयन्स जे आहेत त्यांना अनकव्हर्ड आयन्स म्हणतात. याच्यामध्ये जे होल्स आहेत ना, जेव्हा याच्यावर लाईट येईल, लाईट इन्सिडेंट होईल, त्यावेळेस ह्या होलला सफिशियंट एनर्जी मिळेल. ते ट्रॅव्हल होतील फ्रॉम पी रिजन टू दी एन रिजन, तिथे रिकॉम्बिनेशन होईल आणि त्याच्यामुळे जी करंट आहे तो अशा पद्धतीने इथे फ्लो होतो. तर अशा पद्धतीने हे फोटोव्होल्टाइक सेल जे आहेत किंवा फोटोव्होल्टाइक प्रिन्सिपल जे आहेत ते अशा पद्धतीने वर्क करत असतात. ठीक आहे, नेक्स्ट जे आहे ते आहे फोटो कंडक्टिव्ह ट्रान्सडक्शन. सो इन फोटो कंडक्टिव्ह ट्रान्सडक्शन द मेजरंट इज कन्वर्टेड टू चेंज इन रेजिस्टन्स ऑफ सेमीकंडक्टर मटेरियल बाय चेंजिंग लाईट इन्सिडेंट ऑन द मटेरियल. जशी जशी लाईटची इंटेन्सिटी वाढत जाईल तसं तसं त्याच्या थ्रू जाणारं जो करंट आहे तो वाढत जाईल, म्हणजे त्याचा जो रेजिस्टन्स आहे तो काय होत जातो, कमी होत जातो. तर बेसिकली इंटेन्सिटी ऑफ लाईट रेजिस्टन्स ऑफ दॅट पर्टिक्युलर सेमीकंडक्टर इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द इंटेन्सिटी ऑफ लाईट. याचं एक एक्झाम्पल आहे ते आहे LDR, लाईट डिपेंडंट रेजिस्टर जो आहे ते याचं एक्झाम्पल आहे असं आपण कन्सिडर करू शकतो. याच्यामध्ये काय होतं बघा, ज्या वेळेस मटेरियलवर लाईट इन्सिडेंट नसतो त्यावेळेस त्याचा जो रेजिस्टन्स असतो ना तो मॅक्झिमम असतो आणि ज्या वेळेस त्याच्यावर लाईट इन्सिडेंट होईल त्या लाईटची इंटेन्सिटी किती आहे त्यानुसार या पर्टिक्युलर मटेरियलचा जो रेजिस्टन्स आहे तो चेंज होत जाणार, कमी कमी होत जाणार. इंटेन्सिटी वाढत जाईल लाईटची तसा तसा त्याचा रेजिस्टन्स जो आहे तो काय होत जातो, कमी होत जातो. आता पुढचा जो टाईप आहे ट्रान्सड्युसरचा त्याच्यामध्ये आहे ट्रान्सड्युसर अँड इनव्हर्स ट्रान्सड्युसर. सो याच्यामध्ये बघा, ट्रान्सड्युसर म्हणजे काय, तर बेसिकली जे नॉन इलेक्ट्रिकल क्वांटिटीला म्हणजे मेकॅनिकल क्वांटिटीला इलेक्ट्रिकल क्वांटिटीमध्ये कन्वर्ट करतात त्यांना ट्रान्सड्युसर म्हणतो आपण. आणि इनव्हर्स ट्रान्सड्युसर याच्या एक्झॅक्टली अपोजिट फंक्शन असेल, म्हणजे इलेक्ट्रिकल क्वांटिटीला नॉन इलेक्ट्रिकल क्वांटिटी किंवा मेकॅनिकल क्वांटिटीमध्ये कन्वर्ट करत असतील तर त्यांना आपण इनव्हर्स ट्रान्सड्युसर म्हणणार. इथे क्लासिफिकेशन जे आहे ते संपलेलं आहे, पण मी थोडं डिटेलमध्ये जाणार आहे आणि तुम्हाला आणखीन जे ऍडिशनल ज्याचे डिटेल्स आपण पाहिले नाहीयेत असे ट्रान्सड्युसर मी पुढे कंटिन्यू करणार आहे. थोडं वर्किंग तुम्हाला कळलं पाहिजे जेणेकरून कुठल्या ऍप्लिकेशन मध्ये यूज करायचं असेल तुम्हाला तर तुम्हाला सिलेक्शनसाठी ते इझी जाईल. सो आपण काही ट्रान्सड्युसर आहेत पॅसिव्ह, इंडक्टिव्ह, त्याचा थोडा डिटेलमध्ये स्टडी करणार आहे. सो पहिला जो आहे पॅसिव्ह मध्ये तो आहे रेझिस्टिव्ह ट्रान्सड्युसर. सो रेझिस्टिव्ह ट्रान्सड्युसर्स आर दोज ट्रान्सड्युसर इन विच रेजिस्टन्स चेंज ड्यू टू चेंज इन सम फिजिकल फिनॉमिना. जर त्याचे काही फिजिकल फिनॉमिनन चेंज झाले म्हणजे त्याच्या
लेंथ चेंज झाली किंवा एरिया चेंज झाला तर त्याचा जो रेजिस्टन्स आहे तो चेंज होतो. तर असे ट्रान्सड्युसर ज्याच्या लेंथ किंवा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन जर चेंज झाला तर रेजिस्टन्स चेंज होत असेल त्यांना आपण रेझिस्टिव्ह ट्रान्सड्युसर असं म्हणतो. द रेजिस्टन्स ऑफ मेटल कंडक्टर इज एक्सप्रेस्ड बाय सिंपल इक्वेशन. याचा जो रेजिस्टन्स आहे तो या इक्वेशनने इंडिकेट केलेला आहे, रो एल अपॉन ए, वेअर आर इज रेजिस्टन्स ऑफ दॅट वायर, रो किंवा मटेरियल, रो इज रेजिस्टिव्हिटी किंवा स्पेसिफिक रेजिस्टन्स त्याला म्हटलं जातं, एल इज लेंथ ऑफ दी वायर अँड ए इज एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. याच्यामध्ये हा जो रो आहे ना, इट्स अ proportionality constant. So basically तुमचा जो resistance आहे it is directly proportional to length and inversely proportional to area of that particular metal किंवा material. Where R is resistance in ohm, L is length of conductor, A is cross-sectional area of conductor in meter square and rho is resistivity of conductor material किंवा त्याला specific resistance असं पण म्हटलं जातं. तर याचे 4 टाइप्स आहेत. पहिला आहे पोटॅन्शियोमीटर, स्ट्रेन गेज, देन थर्मिस्टर अँड रेजिस्टन्स थर्मोमीटर. हे सगळे आपण डिटेलमध्ये बघणार आहे कारण हे बऱ्याच ऍप्लिकेशन मध्ये यूज होतात. तर पहिला जो आहे तो आपण बघूयात, पोटॅन्शियोमीटर. याला पॉट असंही म्हटलं जातं. पोटॅन्शियोमीटरचं काय करतात बघा. द पोटॅन्शियोमीटर आर युज्ड फॉर व्होल्टेज डिव्हिजन. दे कन्सिस्ट ऑफ रेजिस्टिव्ह एलिमेंट प्रोव्हाइडेड विथ द स्लाइडिंग कॉन्टॅक्ट. द स्लाइडिंग कॉन्टॅक्ट इज कॉल्ड एज वायपर. ही बघा, ही डायग्राम आहे. याच्यामध्ये हा जो आहे ना, हा रेजिस्टिव्ह एलिमेंट आहे. ही जो शू हॉर्स शू शेप म्हणतं जाते याला. घोड्याच्या पायाला जी नाल असते ना, ती नाल या शेपची असते. ठीक आहे, तसं याला म्हणतात हॉर्स शू शेप. तर हा या हॉर्स शू शेपची जी आहे, ही जी आहे हा रेजिस्टिव्ह एलिमेंट आहे. हा जो रोटेट होतोय ना, याला वायपर म्हणतात. बघा याची पोझिशन किती फास्ट चेंज होते. याला वायपर असं म्हटलं जातं. याला 3 टर्मिनल असतात, ए, बी आणि सी. एका टर्मिनलला मिनिमम रेजिस्टन्स असतो, दुसऱ्या टर्मिनलला मॅक्झिमम रेजिस्टन्स असतो आणि तिसरं जे असतं ते या वायपरला कनेक्टेड असतं. सो त्याच्यामुळे याचा जो रेजिस्टन्स आहे तो चेंज होत असतो. तर जेव्हा हे सर्किटमध्ये यूज करायचे असतात ना, तेव्हा जो झिरोचा पार्ट असतो ना, तो फ्री ठेवला जातो आणि वायपर आणि दुसरं जे टर्मिनल आहे ते एकमेकांना कनेक्ट करून असे 2च टर्मिनल सर्किटमध्ये वापरले जातात. वायपरची पोझिशन जशी जशी चेंज होत जाईल तसा तसा याचा जो रेजिस्टन्स आहे तो चेंज होत जातो. ठीक आहे, सो हा तुमचा रेजिस्टिव्ह एलिमेंट आहे आणि हा वायपर आहे. ठीक आहे, सिमिलरली हा जो आता हा जो आहे ना, हा कुठला टाइप आहे, रोटरी आहे. रोटरी पोटॅन्शियोमीटर, रोटेट होतोय. आणि हा जो आहे ना, हा लिनियर आहे. याच्यामध्ये पण बघा, हा वायपर आहे, याचे हे 2 टर्मिनल्स आहे. वायपर हा सी टर्मिनल आहे. तर हा सी आणि बी एकत्र कनेक्टेड असतील आणि हा ए. मग ज्यावेळेस याची पोझिशन चेंज होईल त्याच्यानुसार क्वांटिटी रेजिस्टन्स जो आहे तो चेंज होतो. जर तो इथे असेल तर 10K, इथे असेल तर 30K, 50K, 40K अशा पद्धतीने 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100K. तर हा 100Kचा. सिमिलरली हा पण 100Kचा. फक्त हा रोटेशनल आहे किंवा रोटरी आहे आणि हा लिनियर आहे. हाच डिफरन्स आहे दोघांमध्ये. सो त्याचंच हे अशा पद्धतीने इथे इंडिकेट केलेलं आहे. हे आहे, याचे हे टर्मिनल्स आहेत 3, ABC आणि हे कन्स्ट्रक्शन आहे. अशा पद्धतीचं हा वायपर रोटेट होतोय. ठीक आहे, ही रेजिस्टिव्ह स्ट्रिप आहे, ती अशा पद्धतीने इंडिकेट केली. याच्यामध्ये हा लिनियर आहे, हा रेजिस्टिव्ह एलिमेंट आहे हा, आणि हा वायपर आहे. स्लाइडिंग कॉन्टॅक्ट किंवा वायपर म्हटलं जातं त्याला. द कॉन्टॅक्ट मोशन मे बी लिनियर और रोटेशनल. जशी याच्यामध्ये दिली अशी लिनियर असेल किंवा रोटेशनल असेल, और कॉम्बिनेशन ऑफ द टू, किंवा दोघांचं कॉम्बिनेशन असेल. जर कॉम्बिनेशन असेल तर त्याला तर तो रेजिस्टन्स जो आहे तो हेलिक्स फॉर्म मध्ये असतो. अँड दीज आर कॉल्ड ॲज हेलिपॉट्स. हेलिपॉट्स कसे असतात बघा, स्प्रिंग पाहिलं ना, स्प्रिंग, त्याच्यामध्ये वायपर जो आहे तो स्प्रिंगच्या एका टोकापासून खाली 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 मूव दुसऱ्या टोकापर्यंत येत असेल तर तो हेलिक्स फॉर्म झाला. रोटेशनल पण आहे मुवमेंट आणि लिनियर पण आहे. ठीक आहे, सो त्याला हेलिपॉट असं म्हटलं जातं. जर दोघांचं कॉम्बिनेशन असेल तर त्याला हेलिपॉट असं म्हटलं जाईल. ठीक आहे, तर हा होता तुमचा ट्रान्सड्यूसर, दॅट इज पोटॅन्शियोमीटर. नेक्स्ट इज युअर स्ट्रेन गेज. So strain gauge is a passive resistive transducer which converts mechanical elongation and compression into resistance change. Elongation म्हणजे काय, त्याची लेंथ वाढत असेल तर, आणि कॉम्प्रेशन म्हणजे काय, लेंथ कमी होत असेल तर त्याला तो इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स मध्ये कन्वर्ट करतो. हा पॅसिव्ह रेजिस्टिव्ह ट्रान्सड्यूसर आहे. हे बघा,
हा स्ट्रेन गेज आहे. ठीक आहे, हे प्लास्टिक बॅकिंग आहे, त्याच्यावर हे जे आहे हे फॉईल जी आहे ती कट करून याला लावलेली आहे आणि हे सोल्डरिंग पॅड्स आहेत, तिथेच कनेक्टिंग वायर्स जी आहेत ती जोडलेली असते. त्याच्यामध्ये बघा कसं होतं वर्क याचं. सो द चेंज इन रेजिस्टन्स टेक्स प्लेस ड्यू टू व्हेरिएशन इन लेंथ अँड क्रॉस सेक्शनल एरिया. याची जर लेंथ व्हॅरी होत असेल, वेअर अन एक्सटर्नल फोर्स ऍक्ट्स ऑन इट, जेव्हा एक्सटर्नल फोर्स याला अप्लाय केला जातो त्यावेळेस याची जी लेंथ आहे ना ती व्हॅरी होत असते आणि क्रॉस सेक्शनल एरिया पण चेंज होत जातो आणि त्याच्यामुळे हे जे आहे याचा रेजिस्टन्स जो आहे तो चेंज होतो. ठीक आहे, सो बेसिकली स्ट्रेन गेज काय करतो, मेकॅनिकल प्रेशर किंवा फोर्सला इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स मध्ये कन्वर्ट करतो. नेक्स्ट टाइप्स कुठले कुठले आहेत स्ट्रेन गेजचे, तर त्याच्यामध्ये वायर गेज आहे, वायर गेजचे पुन्हा दोन टाइप्स आहे, अनबॉन्डेड आणि दुसरा बॉन्डेड, तिसरा फॉईल टाइप आणि दुसरा जो टाइप आहे स्ट्रेन गेजचा तो आहे सेमीकंडक्टर गेज. तर वन बाय वन आपण बघणार आहोत. सो पहिला वायर गेज मध्ये अनबॉन्डेड वायर गेज. सो अनबॉन्डेड वायर गेज मध्ये अनबॉन्डेड मीटर स्ट्रेन गेज हा अशा पद्धतीने आहे. हे याचं वर्किंग मी तुम्हाला आधी पण सांगितलेलं होतं. ठीक आहे, याच्यामध्ये एक डायफ्राम आहे. दिस कन्सिस्ट ऑफ अ वायर स्ट्रेच बिटवीन 2 पॉइंट्स इन इन्सुलेटिंग मीडियम सच एज एअर. हे बघा ही वायर जी आहे ना ही स्ट्रेच केलेली आहे, तिला स्ट्रेन गेज म्हटलं जातं. आणि द वायर्स मे बी दीज वायर्स मे बी मेड अप ऑफ, या ज्या वायर्स आहेत जी वाइंडिंग आहे जी स्ट्रेच केलेली आहे ही कॉपर निकेल, क्रोम निकेल किंवा निकेल आयन अलॉयची बनलेली असते. त्याच्यानंतर याच्यामध्ये एक डायफ्राम जो आहे तो कनेक्ट केलेला आहे रॉडला आणि जसा याच्यावर प्रेशर अप्लाय करतो तसं ही जे स्प्रिंग एलिमेंट आहे ना त्याची पोझिशन चेंज होते आणि त्याच्यामुळे म्हणजे या प्रेशरमुळे, याच्यावर अप्लाय झालेल्या प्रेशरमुळे हा जो स्प्रिंग एलिमेंट आहे त्याची पोझिशन चेंज होते आणि त्याच्यामुळे ही जी स्ट्रेन वायर आहे हिची जी लेंथ आहे ती चेंज होत असते आणि अकॉर्डिंगली त्याचा जो रेजिस्टन्स आहे तो चेंज होतो. द वायर आर टेन्शन टू अवॉइड buckling when they experience the compressive force. So they are tensioned to experience the compressive force. The unbonded meter wire used exclusively in transducer application employ preload resistance wire connected in Wheatstone bridge as shown in figure. तर हे कुठे यूज होतं अनबॉन्डेड स्ट्रेन मीटर वायर गेज, तर बेसिकली ह्या विटस्टोन ब्रिज जो आहे त्याच्यामध्ये यूज होत असतो. जसा विटस्टोन ब्रिज म्हणजे काय, एक ब्रिज आहे, विटस्टोन हे सायंटिस्टचं नाव आहे, त्याने हे शोधून काढलेलं आहे. ज्यावेळेस तुम्हाला यातले 3 रेजिस्टन्सची माहिती असेल त्यावेळेस तुम्ही चौथा जो रेजिस्टन्स आहे तो फाइंड आउट करू शकता, तर त्याला आपण विटस्टोन ब्रिज असं म्हणतो. सो at initial preload the strain and resistance of 4 arms are normally equal with result the output voltage of bridge is equal to 0. नॉर्मल कंडिशनला ज्यावेळेस याच्यावर प्रेशर अप्लाय केलेलं नाहीये डायफ्राम वर त्यावेळेस हे जे चारही रेजिस्टन्स असतात, हे ज्या वायरचे हे 4 कॉर्नर्स 1 2 3 4 यांचा जो रेजिस्टन्स असतो तो सेम असतो आणि त्याच्यामुळे जो आउटपुट व्होल्टेज असतो त्याची व्हॅल्यू जी असते ती किती असते, 0 असते. इट इज इक्वल टू 0. जेव्हा आपण याच्यावर प्रेशर अप्लाय करतो, ऍप्लिकेशन ऑफ प्रेशर प्रोड्युसेस अ स्मॉल डिस्प्लेसमेंट आणि या डिस्प्लेसमेंटमुळे टेन्शन, वायरचं जे टेन्शन आहे ते इन्क्रीज होतं आणि इट डिक्रीजेस रेजिस्टन्स. सो डिक्रीज इन इट अदर टू देअर बाय इन्क्रीज द रेजिस्टन्स. ज्यावेळेस आपण डिस्प्लेसमेंट इन्क्रीज करतो त्यावेळेस टेन्शन जनरेट होतं आणि त्यामुळे रेजिस्टन्स जो आहे तो वायरचा जो रेजिस्टन्स आहे तो पण इन्क्रीज होतो, विच आर इन टेन्शन अँड डिक्रीजिंग द रेजिस्टन्स ऑफ रिमेनिंग 2 वायर. 2 वायरचा रेजिस्टन्स वाढतो आणि उरलेल्या ज्या 2 वायर्स आहे त्याच्यामधला रेजिस्टन्स जो आहे तो कमी होत असतो या टेन्शनमुळे. सो दिस कॉज अन अनबॅलन्स, आणि त्याच्यामुळे जेव्हा हे बॅलन्स्ड केव्हा असेल, ज्यावेळेस हा आउटपुट व्होल्टेज जो आहे ईएमएफ आहे तो 0 असेल त्यावेळेस त्याला आपण बॅलन्स्ड व्हीटस्टोन म्हणणार. पण याच्यामध्ये 2 रेजिस्टन्स जास्त झाले, उरलेले 2 जर कमी झाले तर हा अनबॅलन्स झाला. अँड हेन्स द आउटपुट प्रोड्युस्ड इज प्रपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट विच इज ड्यू टू अप्लाइड फोर्स. याच्यामुळे जे डिस्प्लेसमेंट होतं त्याचा इक्विव्हॅलंट आउटपुट जे आहे ते
प्रोड्यूस होईल, त्यामुळे अननोन रेझिस्टन्स आपल्याला कॅल्क्युलेट करता येतो. ओके, नेक्स्ट इज बॉन्डेड स्ट्रेन गेज. सो हिअर these are the diagrams for bonded strain gauge, where these are used for both stress analysis and for construction of transducer. दोघांसाठी यूज होतात हे, स्ट्रेस अनालिसिस साठी पण आणि ट्रान्सड्युसर कन्स्ट्रक्शन साठी बॉन्डेड मेटल वायर्स जे आहेत ते यूज होतात. द रेझिस्टन्स वायर स्ट्रेन गेज कन्सिस्ट ऑफ अ ग्रीड ऑफ फाईन रेझिस्टन्स वायर. ही ग्रीड आहे रेझिस्टन्स वायरची. इट इज अ फाईन वायर, fine resistance wire. The grid is cemented to a carrier which may be thin sheet of paper, backlight paper or Teflon. ही जी वायर आहे ग्रीड ती एका शीट वर, पेपर शीट वर, विच इज मे बी अ बॅकलाइट शीट और मे बी अ टेफ्लॉन शीट, जी थिन शीट असते त्याच्यावर फिक्स्ड केलेले असते ही ग्रीड. द वायर इज कवर्ड ऑन द टॉप, आणि ती पुन्हा टॉप पण त्याचा कव्हर केलेला असतो विथ अ थिन शीट ऑफ मटेरियल, सो ॲज टू प्रिव्हेंट इट फ्रॉम एनी मेकॅनिकल डॅमेज. तर जे ॲटमॉस्फेरिक जे काही डॅमेजेस आहेत किंवा मेकॅनिकल बिकॉज ऑफ रफ हँडलिंग ते जे ब्रेकडाऊन होऊ शकतं किंवा आणखीन काही प्रॉब्लेम होऊ शकतात, त्याच्यासाठी अशा पद्धतीचं त्याच्यावर जे कव्हर आहे ते कव्हरिंग केलेलं असतं. ऍक्च्युअल तुमची जी वायर ग्रीड आहे ती अशी आहे, अशा पद्धतीची, आणि त्याच्यावर मग हे कव्हरिंग केलेलं असणार आहे. ठीक आहे, थिन शीटचं कव्हरिंग केलेलं असतं. द कॅरियर इज बॉन्डेड विथ अडेसिव्ह मटेरियल टू द स्पेसिमेन विच परमिट अ गुड ट्रान्सफर ऑफ स्ट्रेन फ्रॉम कॅरियर टू द ग्रिड ऑफ वायर. तर मटेरियल असं यूज केलं जातं याला कव्हर करण्यासाठी की ज्यावेळेस आपण त्याला काही टेन्शन किंवा स्ट्रेन देणार तर ते त्याच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. अशा पद्धतीचं मटेरियल, म्हणजे त्याच्यामुळे ते स्ट्रेन तिथपर्यंत पोहोचण्यापासून रेजिस्ट होणार नाही, अशा पद्धतीचं अडेसिव्ह मटेरियल जे आहे ते यूज केलं जातं ऍज ए कव्हर ऑफ थिन शीट. नेक्स्ट जो टाइप आहे तो आहे बॉन्डेड मेटल फॉइल स्ट्रेन गेज. सो हिअर इट कन्सिस्ट ऑफ फॉलोइंग पार्ट्स. बेस आहे एक, हा बेस आहे, हा पूर्ण जो आहे तो बेस आहे, आणि दुसरं जे आहे ती आहे कॉइल जी याच्यावर अशी फिक्स केलेली आहे. So the several types of base materials are used to support the wire. Impregnated paper is used for room temperature application. तर बेसिकली ही जी बेस आहे ना ही इम्प्रिग्नेटेड पेपरची बेस याच्यामध्ये. इम्प्रिग्नेटेड म्हणजे काय, तर कुठल्या तरी सोल्युशन मध्ये, केमिकल सोल्युशन मध्ये डिप केलेला जो पेपर आहे तो यूज केला जातो याच्यामध्ये फॉर बेस पर्पज. नेक्स्ट इज अडेसिव्ह. सो द अडेसिव्ह ऍक्ट्स एज, ज्याच्याने हे फिक्स केलेलं आहे, ज्याच्याने हे चिपकवलेलं आहे. अडेसिव्ह कशासाठी यूज करतात, ती जी फॉइल आहे ना ती पेस्ट करण्यासाठी अडेसिव्ह यूज केलं जातं. तर अडेसिव्ह म्हणजे पेस्टिंग मटेरियल जे आहे ते ऍक्ट एज अ बॉन्डिंग मटेरियल, राईट, पेस्ट करण्यासाठी ते वापरलं जातं. लाईक अदर बॉन्डिंग ऑपरेशन, सक्सेसफुल स्ट्रेन गेज बॉन्डिंग डिपेंड अपॉन केअरफुल सरफेस प्रिपरेशन अँड यूज ऑफ करेक्ट बॉन्डिंग एजंट. प्रॉपर अडेसिव्ह जे आहे ते यूज झालं पाहिजे. जर ते यूज झालं नाही तर याला जे स्ट्रेन किंवा प्रेशर अप्लाय होणार आहे ते पूर्ण प्रॉपरली अप्लाय होणार नाही. सो त्याच्यामुळे while pasting your foil on a base you have to select a proper adhesive. along with that काय काय प्रिकॉशन घ्यायचे आहेत, तर याच्यामध्ये बॉन्डिंग जे आहे ते प्रॉपर झालं पाहिजे, सरफेस जो आहे तो प्रॉपरली क्लीन आणि प्रिपेअर असला पाहिजे, आणि करेक्ट बॉन्डिंग एजंट जो आहे तो यूज केला पाहिजे. नेक्स्ट जो पार्ट आहे याच्यामध्ये, so in order that the strain be faithfully transferred on the strain gauge, the bonds has to be formed between the surface to be strained and the plastic backing material on which the gauge is mounted. तर बॅकिंग मटेरियल जे आहे ते प्लास्टिकचं आहे, त्याच्यामध्ये अशा पद्धतीचा बॉन्ड जो आहे तो झाला पाहिजे की जे काही स्ट्रेन आपण अप्लाय केलेला आहे ते डायरेक्टली त्या फॉइल पर्यंत पोहोचलं पाहिजे. So it is important that adhesive should be suited to this backing, and adhesive material should be quick drying type and also insensitive to the moisture. जे मटेरियल तुम्ही यूज करणार बॉन्डिंग साठी किंवा पेस्टिंग साठी ते जे ऍटमॉस्फेरिक चेंजेस आहेत किंवा मॉइश्चर आहे त्याच्यामुळे ते जे आहे त्यांच्यातला जो बॉन्ड आहे किंवा जे पेस्टिंग आहे ते लूज नाही झालं पाहिजे, ते निघून नाही गेलं पाहिजे. अशा पद्धतीचं मटेरियल जे आहे क्विक ड्राईंग मटेरियल तुम्हाला सिलेक्ट करायला लागेल. नेक्स्ट याच्यामध्ये जे आहेत ते आहेत लीड्स. सो दीज आर दी लीड्स.
The lead should be such a material which have low and stable resistivity and also have low resistant temperature coefficient. यांचा टेम्परेचर कोएफिशियंट रेजिस्टन्स जो आहे तो लो असला पाहिजे आणि याचा जो रेजिस्टन्स आहे तो स्टेबल आणि लो असला पाहिजे खूप. म्हणजे जेवढा काही याच्यामध्ये जनरेट होईल बिकॉज ऑफ स्ट्रेन जो काही रेजिस्टन्स होईल तो पूर्णच्या पूर्ण रेजिस्टन्स लीड्सच्या थ्रू आपल्याला कॅल्क्युलेट करता आला पाहिजे. नेक्स्ट इज मेटल फॉइल स्ट्रेन गेज. So this is the diagram of किंवा picture of metal foil strain gauge. This class of strain gauge is only an extension of bonded metal wire strain gauge. जे आपण आधी बघितलं bonded metal wire strain gauge जे आहे त्याचंच एक्सटेन्शन हे आहे. The bonded metal wire strain gauge have been completely superseded by bonded metal. आजकाल जे आहे ते बॉन्डेड मेटल स्ट्रेन गेज जे आहेत नाव दोज आर रिप्लेस्ड विथ मेटल फॉइल स्ट्रेन गेज. याच्याने ते आता रिप्लेस झालेले आहेत. मेटल फॉइल स्ट्रेन गेज use identical material to wire strain gauge and are used for most general purpose stress analysis application and for many transducer. हे जे गेजेस आहेत ते वायर गेज साठी यूज केले जातात आणि जनरल पर्पज स्ट्रेस अनालिसिस साठी आणि ट्रान्सड्युसर साठी यांचे ऍप्लिकेशन्स आहेत मेटल फॉइल स्ट्रेन गेजचे. नेक्स्ट इज सेमीकंडक्टर गेज जो तुमचा सेकंड टाइप आहे रेजिस्टिव्ह गेज मध्ये तो आहे सेमीकंडक्टर गेज. स्ट्रेन गेजचा सेकंड टाइप जो आहे तो आहे सेमीकंडक्टर गेज. सो हिअर सेमीकंडक्टर गेज आर ही डायग्राम हे पिक्चर्स आहेत सेमीकंडक्टर स्ट्रेन गेजचे. वेअर हाय गेज फॅक्टर जिथे हाय गेज फॅक्टर लागतो त्या ठिकाणी सेमीकंडक्टर गेज जे आहेत ते यूज केले जातात. सो हाय गेज फॅक्टर मीन्स रिलेटिव्हली हायर चेंज म्हणजे खूप जास्त सेन्सिटिव्ह असतील टू द चेंज इन प्रेशर ऑर फोर्स म्हणजे यांची अॅक्युरसी जी आहे प्रिसिजन आहे ते खूप चांगलं असेल त्या ठिकाणी हे जे सेमीकंडक्टर गेज आहेत ते यूज केले जातात. दे हॅव अ व्हेरी they are very sensitive to the change in input, so that is why they are very accurate. The resistance of semiconductor gauge changes as strain is applied to it. जसा strain apply होईल तसा त्याचा resistance जो आहे तो instantly change होणार. The semiconductor gauge depends on their action upon the piezoresistive effect, that is change in value of resistance due to change in resistivity. Resistivity change झाली त्याचा resistance जो आहे तो change होणार. ठीक आहे. सिलिकॉन आणि जर्मेनियम जे आहे ते यूज होतात ऍज अ रेजिस्टिव्ह इलेमेंट इन सेमीकंडक्टर गेज. सेमीकंडक्टर जे आहे ते सिलिकॉन आणि जर्मेनियमचे बनलेले असतात आणि सिमिलरली सेमीकंडक्टर गेज इज ऑल्सो मेड अप ऑफ सिलिकॉन अँड जर्मेनियम. नेक्स्ट इज रेजिस्टन्स थर्मोमीटर जो थर्ड टाइप आहे रेजिस्टिव्ह ट्रान्सड्युसरचा. पहिला टाइप आपण पोटेन्शियोमीटर बघितला, दुसरा टाइप आपण स्ट्रेन गेज बघितला, त्याच्यामध्ये त्याचे जे फर्दर टाइप्स होते ते आपण बघितले आणि आता जो आहे तो आहे रेजिस्टन्स थर्मोमीटर. सो रेजिस्टन्स ऑफ मेटल इन्क्रीज विथ इन्क्रीजिंग टेम्परेचर. जर टेम्परेचर इन्क्रीज झालं तर रेजिस्टन्स इन्क्रीज होईल, टेम्परेचर कमी झालं तर रेजिस्टन्स कमी होईल. तर ही जी प्रॉपर्टी आहे याला पॉझिटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट ऑफ रेजिस्टिव्हिटी असं म्हटलं जातं. तर जे रेजिस्टन्स थर्मोमीटर आहे दोज आर PTC पॉझिटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट. ते basically follow positive temperature coefficient of resistance. So this is the picture of your positive resistance thermometer. So here it is the simplest type of open wire construction of platinum resistance thermometer. हा platinum resistance thermometer आहे. The platinum wire is wound in a form of spirals on insulating material. एक insulating material आहे त्याच्यावर जे platinum wire आहे ती wound केलेली आहे इन फॉर्म ऑफ अ स्पायरल्स. आणि जे इन्सुलेटिंग मटेरियल जे आहे जे यूज केलेलं आहे ते एकतर मायका असेल किंवा सिरॅमिक असू शकतं. ठीक आहे. तर हा आहे याच्यावर ते माउंट याच्यामध्ये ती असेंब्ली जी आहे. सो दिस असेंब्ली इज देन प्लेस्ड ऍट द टिप ऑफ प्रोब. दिस वायर इज इन डायरेक्ट कॉन्टॅक्ट विथ गॅस ऑर लिक्विड हुज टेम्परेचर इज टू बी मेजर्ड. आपण त्याला डायरेक्टली ज्याचं टेम्परेचर मेजर करायचं आहे त्या गॅस किंवा लिक्विडच्या डायरेक्ट कॉन्टॅक्ट मध्ये नेलं तर हा आपल्याला इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स जो आहे तो प्रोड्यूस करू शकतो. तर हे कनेक्टिंग लीड्स आहेत हे तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट मध्ये नेले लिक्विड किंवा गॅसच्या ज्याचं टेम्परेचर तुम्हाला मेजर करायचं तर आपल्याला इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स जो आहे तो मिळू शकतो याच्यामध्ये.
So the resistance of platinum wire changes with change in temperature of gas or liquid. त्याचा रेजिस्टन्स ऑब्विसली जसा टेम्परेचर चेंज होईल तसा त्याचा रेजिस्टन्स जो आहे तो पण चेंज होणार. दिस टाइप ऑफ सेन्सर्स हॅव पॉझिटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट. आधी पण तुम्हाला सांगितलं पॉझिटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट आहे म्हणजे काय, टेम्परेचर वाढलं तर रेजिस्टन्स वाढतो, टेम्परेचर कमी झालं तर रेजिस्टन्स कमी होतं, त्याला आपण पॉझिटिव्ह टेम्परेचर ऑफ कोएफिशियंट म्हणतो. ॲज दे आर मेड अप ऑफ मेटल ऑल्सो नोन ॲज रेजिस्टंट टेम्परेचर डिटेक्टर्स. यांना रेजिस्टन्स टेम्परेचर डिटेक्टर्स असं पण म्हटलं जातं. Resistance thermometers are generally of probe type for immersion in medium whose temperature is to be measured or controlled. हे प्रोब टाईपचे असतात सो दॅट ते डायरेक्टली म्हणजे जसं प्रोब म्हणजे काय अशा टाईपचं लीड जर असेल त्याला तर आपण त्याला प्रोब म्हणतो. तर जर तुम्ही याला डायरेक्टली इन्सर्ट केलं मटेरियल मध्ये इमर्स केलं तर तुम्हाला त्याचं टेम्परेचर मेजर करता यावं म्हणून हे त्यांचं जे स्ट्रक्चर आहे ते अशा टाईपचं दिलेलं असतं. म्हणजे तुम्ही एवढा पार्ट जो आहे तो डायरेक्टली त्या मटेरियल मध्ये लिक्विड असेल किंवा गॅशियस असेल त्याच्यामध्ये तो डिप करून ठेवू शकता टू मेजर द टेम्परेचर. नेक्स्ट इज थर्मिस्टर. लास्ट टाइप आहे रेजिस्टन्स रेजिस्टन्स ट्रान्सड्युसरचा. सो थर्मिस्टर इज अ कॉन्ट्रॅक्शन ऑफ टर्म थर्मल रेजिस्टर. याचा शॉर्ट फॉर्म आहे थर्मिस्टर. म्हणजे टेम्परेचर चेंज झालं की रेजिस्टन्स चेंज होत असेल तर त्याला आपण थर्मल रेजिस्टर असं म्हणतो किंवा थर्मिस्टर म्हणतो. बेसिकली हे निगेटिव्ह टेम्परेचर ऑफ कोइफिशियंट फॉलो करतात. म्हणजे काय करतात तर टेम्परेचर वाढलं की रेजिस्टन्स कमी होतो, टेम्परेचर कमी झालं की रेजिस्टन्स याचा वाढत असतो, तर त्यांना थर्मिस्टर असं म्हटलं जातं. सो या हे कुठल्या ऍप्लिकेशन मध्ये यूज करतात तर जिथे 0 to 60 डिग्री टेम्परेचर साठी यूज करायचं असेल त्या ऍप्लिकेशन मध्ये थर्मिस्टर्स यूज होतात. सो दिस थर्मिस्टर्स आर कंपोज्ड ऑफ मेटॅलिक ऑक्साइड्स, मॅंगनीज ऑक्साइड, निकेल ऑक्साइड, कोबाल्ट, कॉपर, आयर्न, युरेनियम यांचे जे ऑक्साइड्स आहेत त्याचे हे बनलेले असतात. थर्मिस्टर्स कम्स इन व्हरायटी ऑफ साइज अँड शेप्स. तर हा बघा हे स्ट्रक्चर आहे, याचा जो हीटर आहे याला हीट केलं याचा रेजिस्टन्स जो आहे तो चेंज होणार आणि त्याच्यामुळे याच्या थ्रू जाणारा करंट जो आहे तो चेंज होईल. सो वी कॅन दिस करंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू चेंज इन युअर टेम्परेचर, राईट. सो टेम्परेचर वाढलं की रेजिस्टन्स कमी होईल, टेम्परेचर कमी झालं की रेजिस्टन्स वाढेल. हा कमी झाला की हा वाढेल, हा रेजिस्टन्स वाढला की हा कमी होणार तुमचा करंट जो आहे तो, बिकॉज V इज इक्वल टू IR. सो हिअर दिस इज V किंवा E व्होल्टेज इज इक्वल टू रेजिस्टन्स इंटू द करंट. जर रेजिस्टन्सची व्हॅल्यू वाढली तर करंटची व्हॅल्यू कमी होईल, रेजिस्टन्सची व्हॅल्यू कमी झाली तर करंटची व्हॅल्यू वाढेल, कारण E आपल्याला कसा हवाय कॉन्स्टंट हवाय. सो जसा हीटर इलेमेंट चेंज होईल त्याप्रमाणे तुमच्या करंटचे जे रिडिंग्स आहेत ते पण चेंज होतील. तर कुठल्या कुठल्या साईज आणि शेप्स मध्ये अवेलेबल आहेत तर बघा हे बीड्स, रॉड्स किंवा डिस्कच्या शेपमध्ये अवेलेबल असतात. हा बीड झाला, हा रॉड झाला आणि ही डिस्क झाली, अशा शेपमध्ये ते अवेलेबल असतात. द थर्मिस्टर प्रोव्हाइड अ लार्ज चेंज इन रेजिस्टन्स फॉर स्मॉल चेंज इन टेम्परेचर. थोडंसं जरी चेंज झालं टेम्परेचर तरी त्याचा जो रेजिस्टन्स असतो तो ड्रास्टिकली चेंज होत असतो. In some cases, the resistance of thermistor at room temperature may decrease as much as 6% for each. म्हणजे 1 डिग्री राईज झाला, सपोज आपलं 100 डिग्री सेल्सिअस आहे, सॉरी 100 ओहम रेजिस्टन्स आहे, जर टेम्परेचर 1 डिग्रीने वाढला तर रेजिस्टन्स 6%ने म्हणजे 94 होईल, आता 94 ओहम होईल. टेम्परेचर 2 डिग्रीने वाढलं तर टेम्परेचर जो इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स आहे तो आणखीन 6ने म्हणजे 88 इतका होईल. तर अशा पद्धतीने नॉर्मली एका डिग्री राईज इन टेम्परेचरला 6%ने त्याची रेजिस्टन्सची व्हॅल्यू जी आहे ती कमी होत असते. नेक्स्ट इज थर्मोकपल फ्रॉम द सेम, दॅट इज युअर रेजिस्टिव्ह ट्रान्सड्युसर्स जे आहेत त्याच्यातला हा लास्ट टाइप आहे, दॅट इज थर्मोकपल. सीबेक इफेक्ट जो आहे तो फॉलो करतात. सीबेक इफेक्ट म्हणजे काय, जेव्हा दोन डिसिमिलर मेटल्स एकमेकांना कनेक्ट केलेले असतात, ज्यावेळेस तुम्ही त्यांना इथे हिट करणार. आता ऑब्व्हियसली जर मेटल वेगवेगळं आहे तर त्याची जी हिटिंगची कपॅसिटी आहे किंवा हिट ट्रान्समिशन जे होतं याच्यामध्ये कंडक्शन जे होतं हिटचं ते पण वेगवेगळं असणार. म्हणजे यातला जो एक मेटल आहे तो लवकर कंडक्ट करेल मे बी आणि दुसरा उशिरा कंडक्ट करेल, तर याच्यातला जो डिफरन्स असतो तो कॅल्क्युलेट केला जातो इन टर्म्स ऑफ इक्विव्हॅलंट व्होल्टेज. ठीक आहे. सो हे जे जंक्शन आहे ना याला हॉट जंक्शन म्हटलं जातं. इथे टेम्परेचर दिलं जातं म्हणून याला हॉट जंक्शन
म्हटलं जातं. आणि हे जे आहे याला कोल्ड जंक्शन म्हटलं जातं. कोल्ड जंक्शनला जे लीड्स आहेत ना, सेम मटेरियलचे लीड्स मात्र इथे यूज केले जातात टू मेजर द टेम्परेचर. सो वेन अ पेअर ऑफ डिसिमिलर मेटल्स, वेगवेगळे दोन मेटल आहे, एक मेटल ए आहे, दुसरा मेटल बी आहे, एका एंडला जॉईन केलेला आहे, सो जॉईंड ऍट द एंड अँड देर इज टेम्परेचर डिफरन्स बिटवीन द जॉईंट एंड्स. दोघांच्या एंड्स जे आहेत तिथे अँड द ओपन एंड्स, इथे जे टेम्परेचर आहे हे आणि इकडचं जे टेम्परेचर आहे ते वेगवेगळं असेल. का? कारण इथे ते तापवलं जाते कंटिन्युअसली आणि त्याच्यामुळे याची कंडक्शन जसं आहे, जसं कॉपर इज व्हेरी गुड कंडक्टर, त्याच्यामुळे तो लवकर तापेल ऍज कम्पेअर टू तुमचं स्टील किंवा मेटल लाईक आयर्न. सपोज एक आहे कॉपर आणि दुसरा आहे आयर्न, तर आयर्न हा उशिरा तापेल ऍज कम्पेअर टू युअर कॉपर अँड दॅट इज वाय इट विल ट्रान्समिट द हीट व्हेरी स्पीडीली ऍज कम्पेअर टू युअर आयर्न. त्यामुळे इथलं जे टेम्परेचर असेल दोघांचं ते वेगवेगळं असेल. मेटल एचं वेगळं असेल, मेटल बीचं जे आहे ते वेगळं असेल. सो द थर्मल EMF इज जनरेटेड विच कॅन बी मेजर्ड इन द ओपन एंड्स. हा थर्मल EMF आहे तो कन्वर्ट केला जातो इक्विव्हॅलंट व्होल्टेज मध्ये. सो वी कॅन मेजर द इक्विव्हॅलंट व्होल्टेज ऍज अ डिफरन्स बिटवीन दिस टू टेम्परेचर्स. दोघांच्या टेम्परेचरचा डिफरन्स आहे तो पोटेन्शियल डिफरन्स म्हणून इथे आपण मेजर करू शकतो इन द थर्मोकपल्स. पुढे जे आहे ते आहे व्हर्बल व्हेरिएबल इंडक्टन्स ट्रान्सड्युसर. हे मात्र आपण पुढच्या लेक्चर मध्ये बघूयात. ओके, सो आय थिंक हिअर वी विल स्टॉप. बाय बाय.